एक मोठी बातमी जळगाव शहरातील एका अंगणवाडीच्या पोषण आहारात अळ्या आढळलेल्या आहेत आणि या घटनेमुळे पालक संतप्त झालेत। जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगर भागात असणाऱ्या अंगणवाडीत लहान मुलांच्या खिचडीत या अळ्या आढळल्यात। प्रकल्प अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे। शिवाय पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आलेला आहे। बीडच्या माजलगाव धरणाची पाणी पातळी 50% आलेली आहे। धरण अर्ध भरलं असून 1.5 ते 2,000 क्युसेक वेगाने धरणात आवक सुरू आहे। मात्र माजलगाव धरण क्षेत्रात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे। धरण 100% भरल्यास बीड आणि माजलगाव तसंच वडवणी आणि परळ या शहरांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। रामगिरी महाराजांवर कारवाईच्या मागणीसाठी सोलापुरातील एमआयएमचे नेते मुंबईमध्ये येऊन मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत। फारुख शाब्दीच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मुंबईमध्ये येणार आहेत। बीडमधल्या माजलगाव मतदारसंघात मुस्लिम समाजाची बैठक पार पडली आणि या बैठकीत शरद पवार आणि महाविकास आघाडीने माजलगावची जागा मुस्लिम समाजाला द्यावी अशी मागणी करण्यात आली। तिसऱ्या आघाडीचा पहिला मेळावा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे। 26 सप्टेंबरला हा मेळावा होणार आहे। मेळाव्याच्या जागेची संभाजीराजे आणि बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केली आहे। 42 दिवसांच्या खंडानंतर पश्चिम बंगालमधील रुग्णालयातील डॉक्टर अंशतः कामावर रुजू झालेले आहेत। त्यातही बाह्य रुग्ण विभागाऐवजी केवळ अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवा देण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलाय। बंगळुरूमधील मल्लेश्वरममधील वायली कवल पोलीस स्टेशन परिसरात महिलेची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे। शरीर 32 तुकड्यांमध्ये कापून फ्रीजमध्ये ठेवण्यात आलं। 15 दिवसांपूर्वी हा हत्येचा कट उघडकीस आलाय। यूपीतल्या नोएडा सेक्टर 25 जवळ भीषण अपघात झाला। स्कूटरवरून जाणाऱ्या तरुणीला अज्ञात वाहनाने धडक दिली। या धडकेमुळे तिचा तोल गेला आणि ती थेट पुलाच्या पिलरवर पडली। मैसूर पॅलेसमध्ये दसरा महोत्सवातील 2 हत्ती एकमेकांना भिडले। कांजण आणि धनंजया हे 2 हत्ती जेवणाच्या वेळी एकमेकांना भिडले। माहूत नसलेल्या कांजणमुळे काही काळ दहशत निर्माण झाली होती आणि याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या 37 वर गेलेली आहे। मृतांमध्ये 7 महिला आणि 3 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे। इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याला पाकिस्तानने निमंत्रण दिलेलं आहे। झाकीर नाईक आणि त्याचा मुलगा पाकिस्तानच्या 3 शहरांमध्ये भाषण करणार आहेत। हे दोघे 5 ते 6 ऑक्टोबरला कराचीमध्ये, 12 आणि 13 ऑक्टोबरला लाहोरमध्ये आणि 19 ते 20 ऑक्टोबरला इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी जनतेला संबोधित करतील। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।